आपल्या सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार येण्याकरिता ज्या शनैश्चराचा म्हणजे शनिवारचा हा प्रार्थनेचा सोहळा प्रारंभापासून आपल्या सर्वांना दिलाय. असं म्हटलेलं आहे की शनै कंथा शनै पंथा क्षणै पर्वत मस्तके, म्हणजे हळूहळू हळूहळू, म्हणजे पर्वतावर जरी चढायचं असेल तरी हळू चढा, उतरायचं जरी असेल तरी हळू उतरा. शुकदास माऊलींचा विचार आहे की वर चढतानाही हळू चढा, उतरतानाही हळू उतरा, शास्त्र आधार आहे. तसा आपल्या शनिवारच्या प्रार्थनेचा हा उपक्रम, ज्या उपक्रमाला अगदी पूर्वीच्या प्रारंभीच्या काळामध्ये सगळ्या पंचक्रोशीतून खेड्यापाड्यातून लोक यायचे. आज शनिवारची प्रार्थना आहे. जुने लोक सांगतात ते माझ्यासोबत ते कर्मवीर म्हणून दाढीवाले कंबरखेडचे ते धोंडगे बुवा, दिनकर बुवा, ते म्हणत आम्ही तेव्हा लहान होतो, म्हणजे तरुण, नेमकंच आम्ही पोर वयातले, असं फुल भरलेलं असायचं ग्राउंड. आणि शुकदास माऊली हातामध्ये तंबोरा घ्यायचे आणि तो इतका गोड आवाज असायचा त्यांचा. खर्जामध्ये ते अकोल्यामध्ये कधी दुपारच्या वेळेला त्या रुग्णसेवेमधून वेळ मिळाला ना वसंतप्पा, इथे एक दीड तासाचा थोडासा विश्राम असायचा. त्यावेळेला मी स्वतः ते स्वामी शुकदास माऊलींना काही प्रश्न विचारायचो की तुम्ही तंबोरा घेऊन गायन केलेलं आहे. तर ते म्हणत मी त्यावेळेस खर्जात गायचो, जसं आता चंचू आप्पांनी इतकं ते सुंदर भुगेला चकोर ते किती सुंदर गायले. आणि मग ते खर्जात ते असा आवाज लावायचे त्या खोलीमध्ये. त्याने एक 10-15 दिवस असं गोणं आठवत असेल की आपलं नवीनच स्टेज झालं होतं आपल्याला. त्या पीटीवर मला ओंकार खर्जामध्ये करायला लावलं. सकाळी 4ला उठून एक एक प्रयोग असायचे. त्यावेळेला आपले उपाध्यक्ष जे पाद्यसाहेब त्यांच्या मातोश्री घ्यायच्या आणि त्या प्रवचन करायच्या तिथे. स्वामी शुकदास माऊली त्यावेळेला सांगायचे की प्रार्थना म्हटलं शनिवारची की आजूबाजूचे सगळे लोक, कोणी बैलगाड्या घेऊन यायचं, इकडं गुंजावून यायचं, फुल अगदी प्रार्थना हा सोहळा त्यावेळेला त्या भाविकांना वाटायचा. आता मला एक प्रश्न असा पडतो की आपल्याकडे महागड्या गाड्या आल्या, घरं मोठी झाली लोकांची. घर म्हटलं की त्या घराच्या समोर 4 व्हीलर गाडी पाहिजे असं स्वप्न असतं. आता गाड्या घेणंही फार सोपं झालं. स्वामी शुकदास माऊली प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना इथं आणायचे. त्यांनी इथे एक वक्तव्य केलं की घरांची उंची वाढली पण माणसांची उंची कमी झाली. म्हणजे माणसं 5व्या मजल्यावर राहतात पण यांच्या वरचे मजले हे सगळे रिकामे राहतात. म्हणजे प्रगतीची अधोगती ज्याला म्हणतात ना, ते असं मला वाटायला लागलं. कारण स्वामी शुकदास माऊलींनी त्यावेळेला अनुभूतीत एक अभंग लिहिलाय. माझ्या पुढे हा ग्रंथ आहे आणि मी तो शाहीर त्या जी टॉकीजला तो अभंग मुद्दाम म्हटला की प्रार्थनेचा किती येतसे कंटाळा, वाटेना मनाला लाज काय, कॅरम गंजिपा खेळण्या उल्हास, गप्पा मारण्यास वेळ मिळे, आगाऊ फालतू करे भानगडी, हिंडे घडोघडी गावामध्ये, शुकदास म्हणे रिकामा असून सांगतो कारण काहीतरी. काय म्हणजे ऐकतच होते हो ते सगळे लोक. या अनुभूतीमध्ये एक अभंग असा आहे वसंतप्पा चंचू साहेब, खरंच म्हणजे तुमचे जे वाडवडील आहेत ना, म्हणजे चंचूच्यात तुमचे वडील असतील, श्रीराम आप्पांना तो तंबोरा तुमच्या तिथे घरी वाजवायचे शुकदास माऊली. आमचे कोंडाप्पा सेठ असतील, सकाराम आप्पा असतील. मी काल वर्णन केलं. ही पूजनी आमची मालपाणी माऊली जुने परमपूजनीय वैकुंठवासी आमचे मानघाले अण्णा. या माणसांना असं काय सापडलं असेल बुवा, यांनी हा विचार केला या महात्म्याचा. त्या महात्म्याचं मोठेपण आता आपल्याला कळायला लागलं. संजू भाऊ, याच्यात एक अभंग आहे की
पोटामागे पाय, पायामागे डोके, त्याचे सर्व चुके जीवनात. पहा बरं का शाहीर, पोटामागे पाय, पायामागे डोके बरसकर आहे, त्याची सर्व चुके जीवनात. पण पुढचं वाक्य लयच महत्वाचं, डोक्यामागे पाय आणि पायामागे पोट, तयाचा शेवट गोड. वा वा वा. शुकदास म्हणे विवेक विचार करुणिया थोर मुक्त झाले. मग ते तयाचा शेवट गोड होईल. मला ज्या वेळेला आठवलं, हा अनुभूती नावाचा ग्रंथ जो आहे ना, हे म्हणजे आपल्या जीवनाला बदलवणारी गुरुकिल्ली. याचा अनुभवच असा आहे. त्या अनुभूतीमध्ये सगळे अभंग जे आहेत 541 आहेत. प्रार्थनेचे 5 आहेत, 541 अभंग आहेत. शुकदास माऊली सांगायचे 4000च्या वर मी अभंग तयार केले होते. ते गठोडच सोबत असायचं माझ्या. तर ते मग कीर्तन सुरू असलं की ते बाकीचे लोक ते कागद झापले, ते गठोडच गायब झालं पडले. तर एवढे अभंग जे उरलेत ना, हा ओरिजिनल माल आहे पाहिजे, ओरिजिनल. मग याच्यामधले जे शेवटचं पान आहे, म्हणजे तयाचा शेवट गोड होईल. डोक्यामागे पाय, पायामागे पोट, तयाचा शेवट गोड होईल. मग आपण शेवटच पाहू ना. आता हा पा शेवट. बरं, शेवट इतका सोपा आहे ना. हे बघा, आता शेवटी 4 अभंग आहेत बरं का, लयच मस्त आहे. आता शेवटचा जरा पाजर फोडणार आहे, पण 538 क्रमांकाचा अभंग हा इथं आपल्या सगळ्याला लयच लागू पडतो. हा अभंग आहे, शिकलेले लोक विकत मिळती. ऐका बरं का, रिकामे फिरती गल्लोगल्ली. शिकलेले लोक विकत मिळती, रिकामे फिरती गल्लोगल्ली. 25 गेली शिकता शिकता, नोकरी करता भटकती. शब्द आहे का बरं का. सर्व्हिस मधले होती रिटायर. चालेल, मला तुमचं फार कौतुक वाटतं बरं. नाही तर माणूस काय रिटायर झाला तो पुन्हा येतच नाही इकडे. 3 पिढ्या आहेत, 4थी पिढी येणार नाही तुमची. शाहीर बाबूशी असतील, शाहीर सज्जनशी असेल, तो शाहीर विक्रांत, ते विसरत नाहीत. आता हे नोकरीमध्ये आहे, पण हे विसरू शकत नाही. हा पत्रकार आहे आमचा शिवप्रसाद. मी मगाशी कौतुक केलं अशोक भाऊजवळ की तो काल गाडीत होता, त्या आपल्या स्कूल बसमध्ये. तो त्या माता भगिनीच्या मध्ये असा रुळला ना, काही गीतच म्हणू लागला, काही कविताच म्हणू लागला. माझं असं स्वप्न आहे, गीत, कविता, लोकसंगीत, सांस्कृतिक ठेवा आपला म्हणायचाच वारसकर साहेब. पण पूर्वीच्या काळामध्ये तुकोबारायांचे अभंग ज्या वेळेला बुडवले, तर लोकांच्या मुखात ते एवढे होते अभंग की बाया जागेवर अभंग म्हणू लागल्या, बाया काम करताना अभंग म्हणू लागल्या, कोणी पाणी आणतानाच अभंग म्हणू लागला. तुका म्हणे माझी याची सर्व जुग भले चालले अभंग. तो सगळा गाथा बुडवला. मग अभंग गाथा तरला कसा, वर आल्या कशा, त्या समाज मनामध्ये जो सागर आहे ना अथांग, या समाजामधल्या लोकांच्या मनावर त्या अभंगाच्या त्या सगळ्या लाह्या वह्या तरंगलेल्या होत्या. लोक एकत्रित आले. सुदुंबरे नावाचं गाव आहे त्या देऊच्या जवळ. तिथले संत संताजी बाबा जगनाडे, तुकोबारायाच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी, त्याने तो गाथा लिहून काढला. लोक आल्यारे बुडू द्या म्हणले, कागद बुडवले काय मोठी गोष्ट आहे. सगळ्या लोकांनी तुकोबारायांचा गाथा हा तरवला. जनसागरामध्ये हा गाथा तरला. तसा हा जो गाथा आहे ना आपल्या शुकदास माऊलीनं आपल्याला दिलेला, हा मूर्तिमंत भगवंत आहे बरं. ही अनुभूती म्हणजे तुम्ही साधी नका समजू बरं का बांधवांना. तुम्ही जे कोणी ऐकताय ना यूट्यूबवर सुद्धा किंवा सोशल मीडियावर, ही अनुभूती हा साधा ग्रंथ नाही, हा जीवनाचं सूत्र सांगणारा, गणित बदलवणारा, तुमचं गणित अचूक निर्माण करून देणारा ग्रंथ आहे. म्हणून या अनुभूती ग्रंथातला एक एक अभंग सगळ्याच्या मुखात पाहिजे, पाठ पाहिजे.
तुम्ही एखादा अभंग जर भरतकर साहेब असा वाटलं वाचला ना सर, ते शुकदास म्हणे ते शेवटचं झालं ना ते मनातल्या मनातच खुश होते. आणि खरे हा हे खरे बघा ना हा अभंग बघा. रिकामे फिरती गल्लो गल्ली, पंचविशी गेली शिकता शिकता, नोकरी करता भटकती. नोकरी करता म्हणजे नोकरी मिळण्याकरता. सर्व्हिस मधले होती रिटायर, आणि मग रिटायर झाल्यावर त्याच्या लक्षात येतं येती भानावर वेळ जाता. वेळ गेल्यावर त्याच्या लक्षात येतं शुकदास म्हणे कशासाठी आला. शुकदास म्हणे कशासाठी आला, केवळ जगला पोटासाठी. काय तुम्हाला बरं वाटलं की नाही पहा बरं. हा त्या चंचू शेटचे ते आलाप ऐकल्या बरोबर कशा टाळ्या वाजल्या. हे बरं वाटणं जे आहे ना याला म्हणतात हार्ट टच. काय काय लोक म्हणतात लय टच कर बोलतो रे, लय तकलीफ टच कर, याचा अर्थ कुठंतरी टच होतो. मग जर वाईट गोष्टीनं टच होतो तर चांगल्या गोष्टीनं टच किती चांगला असतो. भास्कर साहेब अहो तुम्ही लय भाग्यवान आहेत. इथं जे आपण बसलोत ना, तुम्ही जे ऐकताय ना ते चंचू शेट आता सागर घडवून आले. हा आमचा संजू भाऊ आहे, काही बारकं पोरगं त्यानं मला वाटतं अभंग म्हटलं भजन म्हटलं का पवार सर. तर आपण जगलो कशासाठी, आणि पुढं तर लय गोड आहे. हा महात्मा इतका गोड आहे ना, हा ज्यावेळेला अंतकरणात घुसतो ना त्यावेळेला मजा येते. असं फार वेळ नाही घेत, पण बघा आता तुम्ही आता मला गुदगुल्या केल्याच आहेत, तुम्ही ऐका आता. त्याचे मला प्रेम प्रत्येकाला देत आलो. आता आपण सगळे अनुभव घेतलेले. चंचू शेट हा शब्दास माऊलीच्या मांडीवर चंचू शेट आणि त्याच्या मांडीवर मी, आणि काढा म्हणले फोटो. ते फोटो आहेत ते. हा बघा कोण कसा आहे त्याचे काय मला प्रेम प्रत्येकाला देत आलो. वगैरे नील ऐकावे लोकांचे, करावे मनाचे, वाईट कोणाचे चिंतू नये. काय जीवनाचा विषय हो. वागण्याने कोणी जाऊ नये दूर, चुकल्याला धीर देता यावा. वा वा वा. शुकदास म्हणे जीवन चालले दुसऱ्याचे भले करण्यात. काय किती बरं वाटतं. तरी माणसं पैसे देऊन मिळत नाही. शुकदास म्हणे सर्वश्रेष्ठ सुख ज्ञानातून देख प्राप्त होईल. आणि हा तिसरा अभंग लय छान. मोकळे जीवन चालले आनंदात. केले मोकळे म्हणजे स्वामी शुकदास माऊली हे आनंदी जीवनाचंच पैलू. मग हे मग तेन मग वासन आमकण ढमकन त्याला ती बेजार होतात त्या माणसाला. जीवन चालले आनंदात नाही धाक मनी दड चालले तुझे आता. काय करू नये काय ते करावे, सुचवीत जावे वेळोवेळी. याचा लय गहन अर्थ आहे बरं का. तरुई खेळला बोलल मी ते. शुकदास म्हणे आदेशाप्रमाणे जीवन जगणे सुरू आहे. जिथं प्रेम आहे ना तिथं भीती नसते, आणि जिथं भीती आहे तिथं प्रेम अजिबात नसतं. आईचं प्रेम जे असतं ना मुलावर ते निर्व्याज आणि निस्वार्थी प्रेम आहे. तिथं भीती नाही. हजार लोकांमध्ये असू द्या ना, तिथं तिचं लुगडं फाटकं आहे का मला लोक काय म्हणतील, तिचं लेकरू रडताना दिलं तर तरा 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 झालं जाते बाई. आणि जिथं नुसता दिखावा आहे ना तिथं मजा नाही. म्हणून आपण जे इथं बसलोत ना, आपण त्यांच्या दोरीनं बांधलेले. त्यांचा एक विचार आहे वेलाप्पा, सूत्रधार सूत्र हलवे, खेळ त्याचा सुरू आहे. पडलो की चढलो की पडलो मला माहित नाही, पण धाग्यानं त्याच्याशी जोडलो. वा वा शब्द आहे तो. हे चिंतन करण्याचं आहे. म्हणून आपण लय भाग्यवान आहेत. आपण एवढे भाग्यवान आहेत. आता फक्त आपल्याला एकच करायचं. आता आपल्या सर्वांचं व्रतच आहे ते. माझा तर कार्यक्रम नसतो आहे, पण आपण निदान 100 लोक का होईना एका माणसानं त्या परिसरामध्ये जे खेडेपाडे तुम्हालाही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो बांधवांनो, पत्रकार असतील, चित्रकार असतील, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल, कुठंही असाल, आश्रमाच्या आजूबाजूला असलेले जे काही 1000-500 खेडे आहेत, तालुके असतील, जिल्हे असतील, इथं आता सगळं हे तयार आहे.
बंगला तयार आहे, घर तयार आहे, स्ट्रक्चर तयार आहे, इथं संस्काराचं घर तयार आहे, इथं ज्ञानाचं घर तयार आहे, इथं देण्याचं घर तयार आहे. तुम्ही फक्त या इकडे तुम्ही पाहतो नयनी. हा सगळा जो काही आनंद सोहळा आहे ना, हा तुम्ही नयनानं पाहन करतोय. की आता रामनवमीच्या मंगल पर्वावर आपल्या आश्रमामध्ये स्वामी शुकदास माऊलीच्या समाधी सोहळ्यात ते मंदिराचं बांधकाम तर पूर्ण झालंय. आता कलशारोहण आहे, कळस आहे. आणि हा कळस जो आहे ना बांधवांनो, मायमावल्यांनो, माता भगिनींनो, हा लेकीबाळींचा कळस असतो. तुम्ही तर माऊलीच्या शुकदास माऊलीच्या लेकीबाळी आहात. अहो तुम्ही मुलीच आहात, तुम्ही सगळे मुलं आहात, तुम्ही लेकरं आहात. एकाच देवाची लेकर आहे आपण, म्हणून आहोत भाऊ भाऊ. आपण तर संताची लेकर आहोत. म्हणून माझं हे आव्हान, माझा आवाज ज्यांच्या पर्यंत जातोय ना बांधवांनो, त्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या जेवढ्या लेखी ज्या आश्रमाशी जोडलेल्या आहेत, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नादबाबा, नामदेवराय, पांडुरंग परमात्मा, संत महंत, देव, धर्म, साधूच्या विचारांची जेवढे जोडलेले आहेत, त्यांनी एकदा शुकदास माऊली आपल्या माऊलीच्या दरबारात या. आणि त्या कलशारोहण सोहळ्याला, म्हणजे आपली यात्रा संपल्यानंतर, म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला आता कार्यक्रम होईल, पौष वद्य पंचमी ते सप्तमी आपली यात्रा होईल. यात्रा संपली की आपण आश्रमाची सगळी जी टीम आहे, सगळे नियोजन, आता अशोक भाऊ आहेत, मालपानी माऊली आमची, तुम्ही सगळे व्यवस्थापकीय जी मंडळी आहात, त्या पद्धतीचं तुम्ही स्ट्रक्चर बनवायचं. पत्रकारांनी सर्वांनी पुढाकार घ्यायचा. आपल्याला कलशारोहण सोहळा फार चांगला करायचा आणि तो लेकीबाळींनी करावा. म्हणजे लेकींनी त्या ठिकाणी सुवर्णदान करावं, श्रमदान करावं, रजतदान करावं, सोनं चांदी. आपल्याला ते शक्य नसेल तर आपली फुलाची पाकळीची देणगी असते कळसाला आपल्या माऊलीच्या संतांच्या, ती ज्यावेळेला आमच्या गाड्या खेड्यापाड्यांनी येतील तर त्या पद्धतीनं आपल्याला तो उपक्रम करायचा. यात्रा संपल्याबरोबर आपण रथयात्रा केली तसं करायचं. सगळ्या परिसरात मी स्वतः असेल, मी आवाहन करेल. मी शुकदास माऊलीचं हे कार्य, हे कर्तृत्व मी सगळं समजून सांगेन. प्रवचनं होतील, कार्यक्रम होतील, आपल्याला जेवढं शक्य झालं. कारण सुप्रसिद्ध रामायणाचार्य आपले रामकिंकर रामरावजी महाराज ढोक यांची रामकथा 7 दिवस रामनवमीच्या वेळेस, समाधी संजीवन सोहळ्याच्या वेळेस आहे. तर आपल्या सगळ्या माता भगिनी, आता हे एक माझं आव्हान बी आहे इथं आश्रमामधून. आणि त्यावेळेस मात्र गावामध्ये आमच्या गाड्या आल्या, स्पीकरवर तसं प्रबोधन, प्रवचन, माऊलींचे अभंग, संतांचे विचार सुरू झाले की या आपल्याच भावांजवळ, शुकदास माऊलींच्या या भक्तांजवळ तुमच्या जे काही दान करायचं असेल कलशारोहण सोहळ्याकरिता, ते आपण करायचं आहे. हाही उपक्रम करायचा. आपण भाग्यवान आहोत, तुम्हीही भाग्यवान आहात. हे सगळं तुमचं आहे. शुकदास माऊली नेहमी म्हणायचे, हे तुमचं आहे आणि तुमचा कार्यक्रम तुम्हीच करून घेता. मग त्यानं लिहून ठेवलंय, मी काहीच केलं नाही म्हणून सगळं झालंय. त्याच्यामुळं हे सगळं तुमचंच आहे. तुमचं म्हणजे देवाचं आहे आणि देवाच्या कार्यामध्ये सर्वांनी पुढे जायचं आहे. म्हणून आज आमच्या साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या निमित्तानं योगायोगानं आपल्याला या माध्यमातून मी आवाहन करतो आहे. आमचे सर्व कार्यकर्ते, विश्वस्त मंडळी बी आपल्याकडे येतील. तसे आपल्याला प्रसाद वगैरे, प्रसाद रूपामध्ये सगळं काही ते मिळेलही. आणि तुम्ही सगळ्या माता भगिनी आमच्या आहात, आपण आपले आहोत. चला यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, आपण करूया हे सगळं आपल्या माऊलीचं कार्य. तर म्हणून आपण सर्वांनी महाप्रसाद सोहळ्याला, यात्रेला तर यायचंच. 28 नोव्हेंबर हिवऱ्याला जयंती महोत्सव शुकदास माऊलीचा, 29 नोव्हेंबर रुईखेड मायंबा शिवशक्तीपीठ, तिथं स्वामी शुकदास माऊलींचा जयंती महोत्सव. आणि पौष वद्य पंचमी ते सप्तमी जानेवारीमध्ये
हा आपला सोहळा आणि त्यानंतर मग रामनवमीचा जो कार्यक्रम आहे 30 मार्च ते 5 एप्रिल असं 7 दिवस रामकथा आहे डोकबाबांची. आणि त्या निमित्तानं तुम्हाला भेटण्याकरता आम्ही सगळे येऊ, तुम्हाला हात जोडू, तुम्हाला सन्मानानं निमंत्रित करू, शुभदास माऊलीचा निरोप तुम्हाला देऊ. तर तुम्ही सुद्धा सिद्ध व्हा आणि आश्रमामध्ये या, प्रसन्न व्हा. इकडचा शिवउद्यान हरिहर तीर्थ बघा, बोटिंग आहे, आपल्या परिवाराला सर्व फॅमिलीला घेऊन या आणि आनंद घ्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, इतका आनंद आहे. म्हणून इथं सगळ्या बसलेल्या आमच्या भाविकांना खूप धन्यवाद देतो मी की शुभदास माऊलींची कृपा आपल्या सर्वांवर राहो. असाच आनंदाचा सोहळा सुरू राहो. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जय विवेकानंद, जय स्वामी शुकदास माऊली. जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुभदास महाराज की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. नाथ महाराज की जय. राम.